यानंतर एक महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज यवतमाळच्या वणीत सभा होणार आहे। या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। शासकीय मैदान टिळक चौक इथे ही जाहीर सभा होणार आहे। 4 एकरात होणाऱ्या सभेला 15,000 नागरिक बसतील अशी व्यवस्था आहे। पोलीस श्वान पथकाने सभास्थळाच्या सुरक्षेचा आढावा घेतलाय। या संदर्भात आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी सभास्थळ पाहुयात। यवतमाळ जिल्ह्यात 10 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमारी सुरू झालेली आहे। मी सध्या आहे वणीच्या ग्राउंडमध्ये। या ठिकाणी पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत हे दुपारी 12 वाजता या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळत आहे। या ठिकाणी जे आहेत कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित करणार आहे। ही सभा जी आहे 12 वाजता होणार आहे। यासाठी पाहिलं तर पोलिसाचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। दुसरीकडे पाहिलं तर याच ठिकाणी जवळपास 15 ते 20,000 नागरिकांना बसण्याची जी आहे या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। जवळपास हा जो परिसर आहे हा जवळपास 4 एकरचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये पाहिलं तर या ग्राउंडमध्ये पाहिलं तर 15 ते 20,000 नागरिकांना बसण्याची व्यवस्थासुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे। दुसरी सभा ही पांढरकवडा, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा ह्या ठिकाणी दुसरी सभा होणार आहे अशी माहितीसुद्धा या ठिकाणी मिळत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, वणी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।